25 जून 2025 रोजी बुधवारी पहाटे सोलापूरहून मुंबईला जाणाऱ्या एसटी महामंडळाची लाल परी पुण्याच्या दिशेने येत असलेल्या कंटेनरवर समोरासमोर आदळली। या टकरीच्या प्रचंड आवाजाने साखर झोपत असलेल्या एसटी मधील सर्व प्रवासी खडबडून जागे झाले। ही धडक प्रचंड वेगाने झाली, त्यामुळे एसटी 20 ते 25 फूट पाठीमागे जाऊन फेकली गेली। बसचा समोरील भाग चक्काचूर झाला, परंतु सुदैवाने कुणालाही मोठी इजा झाली नाही। सदरची बस लगतच्या दरीत कोसळण्यापासून देखील वाचली। बसमध्ये सुमारे 50हून अधिक प्रवासी प्रवास करत होते। त्याच गाडीने प्रवास करत असलेले मुंबई उच्च न्यायालयातील वकील विश्वास देवकर राहणार सोलापूर यांनी सांगितले, अंगावर शहारा आणणारी ही घटना सांगताना त्यांनी परमेश्वराचे आभार मानले। हा अपघात एसटी महामंडळाच्या चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचे प्रवाशांनी सांगितले। एसटीचा चालक हा मद्यप्राशन करून गाडी चालवत असल्याचे समजले, त्यामुळे प्रवाशांनी चालक आणि वाहकावर रोष व्यक्त केला। प्रचंड बाचाबाची झाली, त्यावेळी ॲडव्होकेट विश्वास देवकर यांनी मध्यस्थी करून प्रकरण कौशल्याने हाताळले। हा अपघात जीवघेणा होता, अनेकांचे प्राण वाचले, परंतु या निमित्ताने एसटी महामंडळाच्या भोंगळ कारभाराचे भिंदवडे निघाले आहेत। नुकताच झालेला हवाई विमानाचा अपघात, यातून सरकार काही धडा घेईल असे वाटत होते, परंतु निर्ढावलेले सरकार सुस्त निद्रिस्त अवस्थेत असल्याचे दिसून येते। त्यामुळे सामान्य जनता मात्र जीव मुठीत घेऊन जगत आहे। काल 24/6/2025 रोजी मी सोलापूरहून मुंबईसाठी माझ्या कोर्टाच्या कामासाठी निघालो होतो। त्यावेळेस सोलापूरहून निघणारी सोलापूर मुंबई ही 2469 नंबर गाडी निघाली असता पुण्यावरून ड्रायव्हर बदलले आणि पुण्यावरून ड्रायव्हर बदलले असताना त्यांचं ड्रायव्हिंग अतिशय खराब होतं, म्हणून एसटीतील 3-4 लोकांनी त्यांना 3 वेळा सांगितलं होतं की गाडी नीट चालव, परंतु तरी त्यांनी दुर्लक्षित केलं आणि शेवटी अपघात हा लोणावळ्याजवळ घडलाच। कारण मुंबईवरून येणाऱ्या समोरासमोर कंटेनरला आमच्या ड्रायव्हरनी धडक दिली आणि फक्त तेवढ्यातून एकच सुदैवानं आमच्या की अचानक ड्रायव्हरनी गाडी थोडीशी लेफ्ट साईडला घेतल्यामुळे ड्रायव्हरच्या साईडचा हा जो दणका बसला तो थोडासा कमी बसला आणि त्यामुळे एसटीतील सर्व प्रवासी वाचले। एसटीमध्ये जवळजवळ 50 ते 55 प्रवासी होते आणि तशा परिस्थितीत त्या एवढा जोरात धक्का लागला की त्यामुळे आमची एसटी चक्क उडून रस्त्याच्या खाली गेली आणि रस्त्याच्या खाली कडेला जिथे ट्रान्सफॉर्मर म्हणजे इलेक्ट्रिसिटीचा डीपी असतो तिथे 7 फुटावर जाऊन गाडी आदळली आणि जर त्या खांबाला आदळली असती तर आमचं सर्व राखच झाली असती खरं तर, पण आम्हाला नशीब चांगलं होतं म्हणून आम्ही सर्वजण बचावलो। फक्त एसटीतील 3 ते 4 लोकांना एक साधारण मुक्कामार लागला, त्यात मलाही पाठीला आणि पायाला मुक्कामार लागला, परंतु आता मी सुखरूप आहे। धन्यवाद।